राज्यस्तरीय भारोत्तोलन स्पर्धेत 76 किलो खुल्या वजनी गटात डॉक्टर युती धुमकेकर यांनी मिळवलं कांस्य पदक। रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय भारोत्तोलन अर्थात पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नगरच्या डॉक्टर युती धुमकेकर यांनी कांस्य पदक पटकावलं। स्टेशन रोडवरच्या सिटी जिममध्ये न्यूट्रिशन एक्सपर्ट म्हणून असलेल्या युती धुमकेकर यांनी अवघ्या 2 महिन्यांच्या सरावात हे यश प्राप्त केलं। त्यांना मुंबई इथले प्रशिक्षक वेदांत पावनीकर, सिटी जिमचे संचालक ओंकार गिरवले, राज मुनोत यांचं मार्गदर्शन लाभलं। महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन मुंबई यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। कोकण ज्ञानपीठ इंजिनिअरिंग कॉलेज कर्जत आणि पॉवर लिफ्टिंग असोसिएशन रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा झाली। राज्यस्तरीय सिनियर आणि मास्टर पुरुष गट तसंच महिला गट पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत डॉक्टर युती धुमकेकर यांनी कांस्य पदकाची कमाई केली। आता त्यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली आहे, त्यात त्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत। त्या ठिकाणी पदक मिळवून त्यांना आशियाई स्पर्धेत सहभागी होण्याचा मानस आहे। नगरच्या वैद्य पंडित गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या युती या मूळच्या वाशिम जिल्ह्यातल्या असून गेल्या 8 वर्षांपासून न्यूट्रिशन एक्सपर्ट म्हणून त्या नगरमध्ये महिलांना वजन वाढवा किंवा कमी करा याविषयी मार्गदर्शन करतात। भारोत्तोलन याविषयी त्यांना काही माहिती नव्हती, पण मागच्या वर्षी त्यांनी सहज जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेतला आणि त्या अव्वल ठरल्या। त्यांना मागच्या महिन्यात स्ट्रॉंग वुमन ऑफ अहमदनगर हा किताब मिळाला। सिटी जिम मध्ये दररोज 4 तास त्या सराव करत असतात। दररोज 8 किलोमीटर चालणं, योगा, जिम यावर त्यांचा भर असतो। सिटी जिम मध्ये एक ट्रेनर म्हणून काम करत असताना डॉक्टर युती यांच्यामध्ये पॉवर लिफ्टिंगचा असलेला स्पार्क आम्हाला दिसला आणि आम्ही त्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि अवघ्या 2 तासांच्या सरावात त्यांनी हे यश संपादन केलं। ही एक नगरच्या महिला खेळाडूच्या दृष्टीने कौतुकास्पद बाब असल्याचं ओंकार गिरवले यांनी सांगितलेलं आहे। या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे। माझं नाव डॉक्टर युती धुमकेकर। मी महाराष्ट्र ओपन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मला ब्रॉन्झ मेडल हे 76 kg कॅटेगरीमध्ये भेटलं आहे आणि मी मागच्या 2 महिन्यापासून प्रॅक्टिस करते। मागच्या वर्षी पण माझं एक कॉम्पिटिशन जे मी डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशनमध्ये खेळली होती, पण यावेळेस मी 2 महिन्याच्या माझं प्रॅक्टिसनी आधी मला स्ट्रॉंग वुमन ऑफ द अहमदनगर भेटला आहे इन फेब्रुवारी अँड नाव इन स्टेट्स आय गॉट ब्रॉन्झ मेडल and I also work as a nutritionist. Also मी न्यूट्रिशन हे करता माझं 4 hours एव्हरीडे वर्कआउट असतो आणि डाएट पण खूप महत्त्वाचं आहे। विथ डाएट इट इज ऑल पॉसिबल टू गेन स्ट्रेंथ एज अ वुमन, कारण की वुमेनमध्ये दे आर व्हेरी लेसर हार्मोन्स that you can gain more muscular weight, but by doing good practice and by doing good workout and all the help that you need, you should take from your fellow supporters. And I also work out in city gym. So city gym मध्ये वर्कआउट करता मला ओंकार सरांनी पण खूप चांगलं गायडन्स दिलेला आहे। त्याच्यामुळे मी ॲज अ फिमेल पण दुसऱ्या फिमेल्सला फॉर फॅट लॉस किंवा वेट गेन साठी गायडन्स देते। मी रोज 4 तास माझा वर्कआउट असायचा, त्याच्यासोबत मला रोज 8 किलोमीटर वॉक असायची आणि त्याच्यासोबत मला डाएटमध्ये पण उकळलेलं जेवण जास्त होतं, सो दॅट मला पनीर, चिकन हे सगळं माझं इनटेक होतं। त्याच्यामध्ये मला प्रोटीन सप्लिमेंट्सनी पण खूप जास्त हेल्प केलेलं आहे, कारण की दिवसभरात जेवढं प्रोटीन आपल्याला लागतो ते आपल्याला त्याच्यासाठी पण सप्लिमेंट्स आर मोर इम्पॉर्टंट। त्याच्यामध्ये पण आय गेट अप ॲट 6 AM इन द मॉर्निंग अँड आय स्लीप ॲट 10 AM। त्याच्यामध्ये आय टेक क्लायंट्स, आय डू माय वर्कआउट आणि प्लस माझं जेवण मील्स वगैरे पण मी स्वतः बनवते। मला मेडल भेटल्याबद्दल मला खूप खुशी झाली आहे, बिकॉज माय पेरेंट्स आर सो प्राऊड ऑफ मी की मी एवढं कमी टाईममध्ये प्रॅक्टिस करून हे सगळं हासिल केलं आहे। आता पुढे जाऊन मला भारताला एशियन गेम्समध्ये रिप्रेझेंट करायचं हीच माझी इच्छा आहे अँड आय वॉन्ट टू गेट मेडल फॉर इंडिया, हेच माझं गोल आहे। आणि आय यूज टू डू वेट ट्रेनिंग सिन्स 7 to 8 years। मी वेट ट्रेनिंग आधीपासूनच करते, पण या फील्डमध्ये मला कोचची खूप गरज वाटली, कारण की पॉवर लिफ्टिंग बद्दल मला काहीच माहिती नव्हतं। व्हॉट आर द टेक्निक्स ते खूप महत्त्वाचे असतात। त्याच्यामध्ये मला माझे सर वेदांत पावनीकर, ते मुंबईचे आहेत, त्यांनी मला गायडन्स दिले ऑनलाईन आणि त्यापैकी मी एवढे पुढे आली कमी टाईममध्ये। माझ्या लाईफमध्ये छत्रपती पुरस्कारसाठी पण माझा आता गोल ठेवलाय की मला ते मिळवायचं आहे आणि त्याचा प्रयत्न करायचा आहे। नगर पासून मी रिप्रेझेंट करता मला अजून पुढे जायची खूप इच्छा आहे आणि ॲज अ फिमेल देर आर व्हेरी लेसर फिमेल्स इन स्पोर्ट्स फील्ड
त्याच्यामध्ये मला माझं नाव कमवायची खूप जास्त इच्छा आहे आणि मला माझे फेलो सपोर्टर्स पण खूप आहेत. मी या जिममध्ये पण 4 तास वर्कआउट करते. मला सगळ्या गोष्टीमध्ये खूप हेल्प असते. सो दॅट आणि आई वडिलांची, फ्रेंड्सचे सगळे मला खूप चांगलं गायडन्स करतात किंवा मला हेल्प करतात, मला मेंटली स्ट्रॉंग ठेवतात, सो दॅट मी एवढं पुढे जाईल. आणि मी सगळ्या फिमेल्सला पण हेच सांगायची माझी इच्छा आहे की तुम्ही वेट ट्रेनिंग करा, एक प्रॉपर गायडन्स मध्ये करा. कारण की तुम्ही ज्या गोष्टी 2 महिन्यात मी एवढं करू शकते, तर विचार करा की तुम्ही काय करू शकता लाईफमध्ये, इफ यू टेक प्रॉपर गायडन्स फॉर एव्हरीथिंग. आफ्टर गेटिंग मेडल आय वॉज सो हॅपी बिकॉज आय डिड नॉट एक्सपेक्ट दॅट. मी फक्त माझं बेस्ट दिलं अँड देन आय गॉट द मेडल एज अ सेकंडरी थिंग. पण मॅमला मी खूप वर्षांपासून ओळखतो. त्यांचं ह्या फील्डमध्ये एक्सपिरियन्सही खूप आधीपासून होतं आणि त्यांनी कधी ॲज अ पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत त्यांना पार्टिसिपेट करायचं असं कधी मला वाटलं नव्हतं. पण त्यांच्यात खूप जास्त पोटेन्शियल होतं. त्यांचा गेमही त्या बाबतीत चांगला होता. फॉर्म टेक्निक्स त्यांना आधीपासून माहीत होते, बट काही करेक्शन्सची गरज होती. त्यांनी एक कोचही हायर केला. माझ्या लेवलला मी काय पॉवर लिफ्टिंगचा प्लेअर नाहीये, बट मला जेवढी माहिती होती मी त्यांना देण्याचा प्रयत्न केला. बट त्याच्यानंतर ॲडव्हान्स लेवलला त्यांना 100% कोचिंगची आणि गायडन्सची गरज होती. त्यांनी राईट कोच निवडला. त्याच्या गायडन्समध्ये त्यांनी फक्त 2 महिने ट्रेनिंग केलं अंडर गायडन्स. त्यांचे एफर्ट्सही खूप होते. मी जसं फ्लोअरवर पाहिजे 4 आवर्स ते पूर्ण त्या वर्कआउटमध्ये असायचे. त्यांचे मॉर्निंग ते आमचे ते जवळपास 3 जेव्हापासून जिम ओपन आहे तेव्हापासून ते आमच्या जिममध्ये ॲज अ ट्रेनर ॲज वेल ॲज न्यूट्रिशनिस्ट ते काम करतात. आणि त्यांचं वर्कआउट रुटीनही खूप हेवी होतं. हार्डकोर वर्कआउट होतं त्यांचा. आणि मला खात्री होती की ते नेहमी नक्कीच या फील्डमध्ये काहीतरी एक चांगल्या लेवलला अचिव्हमेंट ते घेतील. आणि त्यांनी स्टेट लेवलला ब्रॉन्झ मेडल अचीव्ह केला आहे. आणि आम्हालाही माहिती की नॅशनल्सला जातील तिथेही अजून ते प्रयत्न करतील आणि एक चांगली अचिव्हमेंट त्यांना भेटणार. तर मी जवळपास ह्या सिटी जिमला एक 3 वर्ष पुढच्या महिन्यात कंप्लीट होतील. मी आधी बऱ्याच जिममध्ये कामही केलंय. अहमदनगर क्लबला सुद्धा मी ॲज अ फ्रीलॅन्सर होतो. आणि ह्या फील्डमध्ये मला जवळपास 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. आणि जॉबचा एक्सपिरियन्स लाईक 5 इयर्सपासून आहे मला. त्याच्या आधी मी फक्त आवड म्हणून व्यायाम करायचो. बट ती आवड माझी प्रोफेशनमध्ये कन्वर्ट झाली. नंतर मी स्वतःचं जिम ओपन करायचा विचार केला. माझे पार्टनरही यामध्ये राज मुनत म्हणून माझे एक फ्रेंड आहेत. ते या जिमच्या बिझनेसमध्ये माझे पार्टनर आहेत. या जिमला आता जवळपास 3 वर्ष पूर्ण होतील. नेक्स्ट इयर तरी आमचा अजून प्लॅन्स आहे की आम्ही हे कसं एक्सपांड करू शकतो हा बिझनेस बस. आणि मॅक्झिमम अवेअरनेस फिटनेसची या शहरात आम्ही स्प्रेड करण्याचा प्रयत्न चालू आहेत आमचे. भरपूर क्लायंट्सही आहेत ज्यांना आम्ही ट्रान्सफॉर्म केलंय त्यांचे गोल्स अचीव्ह करण्यामध्ये. अजूनही प्रयत्न राहतील की मॅक्झिमम लोकांना आम्ही हेल्थचे बेनिफिट्स समजून देऊ आणि त्यांना त्यांच्या गोल्स अचीव्ह करण्यात आम्ही मदत करू.